वज्रेश्वरी पर्यटन क्षेत्रात हॉटेल व्यवसायावर गॅस तुटवड्याचा मोठा परिणाम. या प्रसिद्ध पर्यटन व तीर्थक्षेत्रात सध्या LPG गॅस तुटवड्यामुळे हॉटेल व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. दररोज हजारो भाविक व पर्यटक येत असताना हॉटेल, भोजनालय आणि ढाबा चालकांना स्वयंपाकासाठी गॅस उपलब्ध होत नसल्याने सेवा देण्यात अडथळे निर्माण झाले आहेत. स्थानिक प्रशासनाने या समस्येकडे लक्ष देऊन गॅस पुरवठा नियमित करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. आज बहुतेक आमचा शेवटचा दिवस आहे. आता आज संध्याकाळपर्यंत शेवटचा म्हणजे गॅस उरलेला आहे. त्याच्यानंतर उद्यापासून हॉटेल बंदच होईल. आता फार बिकट समस्या आलेली आहे. होणार आहे. हां, मग आता जिथपर्यंत गॅस नाही चुलीवर तर होऊ शकत नाही. आणि चुलीला लाकडं वगैरे पण मिळत नाही ना सध्या. म्हणजे जोपर्यंत गॅस उपलब्ध होत गॅस हे मिळणार नाही तोपर्यंत मग आता ऑप्शनच नाही दुसरा काय. ओके, धन्यवाद. प्रॉब्लम ये है कि गैस का बाटला नहीं, इसकी वजह से है ना कि चाइनीज़ की दुकानें अभी बंद होती जा रही है. अभी कल तक कितना दिन तक चलेगा तुम्हाला? ज़्यादा से ज़्यादा मेरा कल तक चलेगा, बस उसके बाद बंद होगा. फक्त उद्यापर्यंत गॅस चालेल एवढं. त्याच्याकडे चायनीजवाल्याकडे गॅस आहे. याची 2 दुकानं आहेत, एक व्हेज एक नॉनव्हेज, अशी असंख्य दुकानं या पर्यटन क्षेत्रामध्ये आहेत, वज्रेश्वरी परिसरामध्ये. जर इथे खायला मिळालं नाही तर पर्यटक येणार नाही, आणि पर्यटक येणार नाही त्यांचा व्यवसाय चालणार नाही. एक तर हे कामगार आहेत, कामगारांची उपासमार होईल, इथल्या पर्यटकांची उपासमार होईल या कमर्शियल गॅसमुळे. आणि जर घरगुती सिलेंडर लावला इथे तर तहसीलदार केस करतो, असं ह्या चायनीजवाल्यांचं म्हणणं आहे. त्याच्या लवकरात लवकर काहीतरी उपाययोजना करावी, तर यांना चूल रस्त्यात मांडावं लागेल आणि यांचं जरी पोट भरावं लागेल. कारण कामगार तर अर्धवट करून जाऊ शकत नाही. लांबचे कामगार आहेत त्यांच्याकडे, आणि गेले तर ते परत येतील का नाही याची गॅरंटी नाही. म्हणजे व्यवसाय, हॉटेल व्यवसाय पूर्ण ठप्प होण्याच्या मार्गावर ह्या गॅस तुटवड्याने आहे. नमस्कार, मी मिलिंद कांबळे. आज आहे मी भारतातल्या प्रसिद्ध अशा तीर्थक्षेत्र असलेल्या वज्रेश्वरीमध्ये, म्हणजे आमच्या गावामध्ये. वज्रेश्वरीमध्ये पर्यटन व्यवसाय, हा पर्यटन व्यवसायावर चालणारा हे वज्रेश्वरी गाव आहे. वज्रेश्वरी देवीचं तिथं प्रसिद्ध असं मंदिर, परमपूज्य नित्यानंद बाबांचं समाधीस्थळ आणि धर्मपाणी झरे अशी ह्या परिसराची ओळख आहे. तर मी एका हॉटेल व्यवसायाकडे आहे आमच्या गावातल्या केरला कन्नू हॉटेलमध्ये. सिलेंडरचा तुटवडा, कमर्शियल सिलेंडरचा तुटवडा एवढा पडला आहे आता की हॉटेल बंद करण्याची वेळ आलेली आहे, आणि हॉटेल व्यावसायिकांवरती उपासमारीची वेळ आलेली आहे. माझ्या सोबत आहे अंदाज शेठ. आता तुमच्याकडं कमर्शियल गॅस संपलेला आहे, म्हणजे आपला व्यवसाय हा पर्यटनावर चालणारा आहे. लोक जेवायला येतात, त्यामुळे आपला व्यवसाय येतात. त्या व्यवसायावरती कामगार आपला जातो. तुमच्याकडं 10-12 काही कामगार असतील तर आता कसं काय, तुम्ही किती दिवस चालेल तुमच्याकडे गॅस? आता काय 2-3 दिवस चाललं तर चालेल, तर त्यामुळे एकदम बंदच करायची. नंतर पर्याय काय? आता मिळालं तर काय, आता पर्याय कोणताच नाही. एक तर घरगुती गॅस सिलेंडर लावला तर तहसीलदार येऊन गुन्हा दाखल करतो, फाईन वसूल करतो. त्या अशा एका गॅस चूल तर पेटू शकत नाही हॉटेल लाईनमध्ये. मग दोन्ही बाजूनी नुकसान. एक तर हॉटेल चालकाचं नुकसान, एक तर कामगारांची उपासमार. येणाऱ्या पर्यटक येऊच शकत नाही, येऊन करणार काही तर खायलाच मिळणार नाही कुठं. हे संपूर्ण महाराष्ट्रातली महाराष्ट्र, संपूर्ण देशाची परिस्थिती. यावर लवकरात लवकर शासनाने काहीतरी उपाययोजना करावी अशीच ह्या हॉटेल चालकांची आणि कामगारांची इच्छा आहे किंवा म्हणणं आहे. धन्यवाद.